मंडळी गण झाला गवळण झाली, यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असती. पण काय सांगायचे मावशी, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, मागच्या वर्षीच मी संभाजीनगरला आलते. आपलं संभाजीनगर तिथं की नाही बरं का मंडळी, तिथं की नाही माझं लग्न झालं. हो, एवढ्या लोक सांगायचं म्हणले की मला बाई नुसतं टेन्शन आल्यासारखं होतं. तुमच्या गावातलं पण आलतं बरं का टेम्पो भरून वराड. यातलं कोण कोण आलतं माझ्या लग्नाला? यातलं कोण कोण आलतं? ही म्हाताऱ्याला तिकडे लग्नाला आता कशी लागली डोळे वाटरून पाहिलं. काय सांगायचं म्हणली, पोरगलय चांगलंय, पोरगलय चांगलंय, देखना देवा आहे, तोंडावर ना खाईन. कुठं बसला होती पिंटे ह्या काही आलता की नाही? आलता का ना आत्याच्या लग्नाला? काय सांगायचं, काट्याला टेम्पो जागा नव्हती, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टपावर चढून आलो ती. आलंच आलं, पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला. करदुडात तुटुस्तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला. पण काही का असं ना माझं लग्न बरं का पाटील, एवढं थाटामाटात पार पडलं, एवढं थाटामाटात पार पडलं. पण तुम्हाला बोलता बोलता माझा नवराच दाखवायचा राहून गेला. माझं मिस्टर कुठं बसलो आमचं केरभरी बरं का मंडळी. दिस इज माय मिस्टर, माझा नवरा. तुम्ही म्हणता ए बागडी म्हणते तू एवढी तरणी आणि नवरा का म्हातारा पकडला. पण त्याचं कारण आहे, माझा नवरा तसा मनानं लई चांगला आहे, तसे लई इमानदार आहेत. पाहायचं तुम्हाला माझ्या मनासारखा जोडा भेटला. मावशी खाली बसाव, बसा खाली, इथंच बसा. पाहिलं, आता उठा. हा बसा बरं, बस. आता उठा. पाहिलं मावशा हो, नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे. एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटला पाहिजे. माझ्यापेक्षा गोडला असतील बरं का. हे काय सांगायचं हे, बसा बाबा. काय सांगायचं, लग्न आधी मोडद्यानं घराला वाट पाडली. 4 दिवसाला यायचंय म्हणायचं, पप्पाला म्हणायचं काय बी करा पण तुमची एवढी पोरगी द्या. माझं म्हातारं सुद्धा यांच्या टोपीला भाळलं आणि माझं वाटोळं केलं. आई बापानं बरे नाही केलं ग मला, म्हाताऱ्यानं आई बापानं बरे नाही केलं ग मला, अहो माझा नवरा म्हातारा, अहो माझा नवरा म्हातारा आणि म्हातारपणी करीतो नाना तरा. साधं मॉडेल होय. काय सांगायचंय मंडळी, अहो काय सांगू मावशी, आवराडावलंय वाटतंय पण काय करू, दुष्काळामुळे डोळ्यातलं पाणी आटून गेलं म्हणून कोरड्या डोळ्यानं काम भागवा लागतं. अहो काय सांगायचं, लग्न झालं, नांदायला गेले पण अवलाद लय कडू निघाली. कसे बघतात बघा, आणखी पापणी तरी खाली टाकली का. कसे बसल्यात पहा, जणू काय झडपीला निवडून आल्यात. अहो काय सांगायचं, लग्न झालं, नांदायला गेली मावशी, पण घर कसं होतं माहिती का. अहो संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही, पाहिजे का नाही. पण मोडकच घर आण पडकच छप्पर, अहो मोडकच घर आण पडकच छप्पर. बर का मावशी, मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी ढासळलं. आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसले असते, यांच्याकडे डोंबल्यावर बसू बघायला सुद्धा काय वाटत नाही. अहो काय सांगायचं, नुसतं मोडकच घर पडकच छप्पर. पण
मी म्हणते नसू द्या, चांगलं राहायला घर नसलं तर काय हरकत नाही, पण आताच्या काळामध्ये कमीत कमी संडास तरी पाहिजे का नाही घरामध्ये, टॉयलेट पाहिजे का नाही, साधं बाथरूम सुद्धा नाही. सकाळ झाली की मोडदा नुसता तांब्या घेऊन जातोय. पण बाया माणसानं कुठं जायचं, नुसतं वैतक आलाय. म्हणून मावशी मी सांगते, तरुण मुलीला विनंती, ज्याच्याकडे संडास नाही, ज्याच्या घरी बाथरूम नाही, त्याच्यासोबत लग्नच करायचं नाही. म्हणून बाथरूम बांधलं पाहिजे. म्हणून संडास नाही म्हणून म्हणते नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. थोडस नाही तर माझ्या अंगात येते, पुन्हा लांबच ठेवतो. आणि हा दादला आणि हे नवरा आणि हा ठोंब्या कसा बघतोय बघा. मी म्हणते मावशीनं सुद्धा चांगलं राहायला घर काय हरकत नाही, पण मी म्हणते कमीत कमी चांगली घालायला साडी तरी पाहिजे की नाही, पाहिजे का नाही चांगली साडी. अहो काय सांगायचं, लग्न झालं तसं एक सुद्धा साडी घेतली नाही. तुम्ही म्हणताना आत्ताच 5 बदलली असती, पण मावशी ह्या 5च्या 5 साड्या आमच्या अभंग महाराजांनी दिल्या होत्या. मला म्हणले अभंग महाराज, मला म्हटले बायडे तू एवढी गोरी गमटी दिसायली, तू एवढे देखणे दिसते, साडी का जुनी घातली. म्हणून त्यांनी 5च्या 5 साड्या गिफ्ट केल्या. म्हणून तरी कशी बशी 4 चौघीत आली, नाही तर काय सांगायचं भाऊजी, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. मोडद्याने एक तरी साडी घेतली का बघायला तरी काय वाटते का. मावशी मेहुणीला साडी घेतली पण बायकोला नाही घेतली, काय सांगतो मला दुःख. अव एकच साडी, तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. अव यांच्या त्रासानं कधी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती. रोज आंघोळीच्या गोळ्या घेते, काय करू. फाटकचं लुगडं अन तुटकीचं चोळी, पण भारतीय नारी शिवून वापरीन म्हणलं, पण तिला शिवायला दोरा किंवा नाही. म्हणून म्हणते नवराच नका. पण तुम्ही म्हणता नुसत्या साडीसाठी नवरा सोडतीस का, पण मावशी नुसत्या साडीसाठी नवरा सोडत नाही. मला सांगा, घरामध्ये जेवायला पाहिजे का नाही, घरामध्ये खायला पाहिजे का नाही सांगा ना. हा बघा की सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगला या. अहो मला आहे का काय, जसा सप्ता गावात बसलाय तसा सप्त्याच्या पंक्तीवरच बाया माणसानं कुठं जायचं सांगा ना. अहो खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो तरी तुम्हाला कमी वाटलं म्हणून खोटं वाटलं म्हणून 200 किलो कमी सांगितलंय. अहो एवढं माझं वजन, मी जर अशी सोप्यावर बसली ना तर सोपा वजनानं कणायचा. हा आणि मी जर असं मोटरसायकलीवर बसली तर मोटरसायकलीचा टायर वजन फुटायचा. एवढं माझं वजन होतं. तुम्हाला काय वाटलं रडती होय, रडत नाही, माझ्या डोळ्यात कचरा गेला. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार घेऊन नाही. मला सांगा, संसारात जर एक विचार असेल, संसारात जर एक विचार असेल तर मायबाप चटणी भाकर सुद्धा पुरणपोळीच्या बरोबरीला असते. पण जर घरात एक विचार नसेल तर तुमच्या घरी किती पुरणपोळीचा स्वयंपाक असतो दादांनो, काही अर्थ नाही. मग घरात एक विचार पाहिजे. मुन्नाथ महाराज म्हणतात, जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी अनवर तेलाची धार किंवा नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको मला नवरा नको, दादला नको मला नवरा नको. बरं जाऊन द्या, मी म्हणते नसू द्या मावशी, चांगलं चुंगलं खायला घरात काय हरकत नाही. हो पण मला सांगा, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं. पण म्हणलं भांडायला आवडतंय, आहे का ना आगाव कुठं ना. भांडायचं सोडा, सर्वात जास्त महिलांना सोनं आवडतं, दागिना आवडतं की नाही मावशी. पण
काय सांगायचं, लग्न झालं तसं मोडद्याने एकतरी फुटकपणे माझ्या गळ्यात बांधलाय का. अहो काय सांगायचं, कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं तैसब नाव घ्या की, तैसब नाव घ्या की, पण मेल्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण मावशी आता तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. नुसतं वैताग आणलं असं वाटतं मावशी, यांना इथं सोडावं ना अभंग महाराज बरोबर पळून जावं. महाराज खुश झाले. महाराज खुश झाले, त्यांना वाटलं आताच्या पोरांची एक जमानात. पण महाराज काळजी करू नका, माझी तयारी बरं का. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडका. मुंबईला पडला पाऊस, जाऊन दे एवढ्या लांब कशाला पाऊस पडायचा, तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडतो. संभाजीनगरला पडला पाऊस, पाटोदे गावाला आला सडाका. संभाजीनगरला पडला पाऊस, पाटोदा गावाला आला सडाका आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाका. आणखी एक घे की, आणखीन एक घेऊय घे की. बया तुमच्या बी जवळचे दिसते, हो कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते. हो. दसऱ्यानंतर येतो दीपावलीचा सण. दसऱ्यानंतर येतो दीपावलीचा सण. श्री भास्करराव पेरे पाटील तुमच्यासाठी काय पण. सुरतेचे मोती गुळ धाव सोने,